शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दौंडमध्ये मोठा धक्का बसतोय। माजी आमदार रमेश थोरात अजित पवारांसोबत जाणार आहेत। 1 ऑगस्टला अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करण्यात येणार आहे। अनेक पदाधिकाऱ्यांसह या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। निवडणुका लक्षात घेता रमेश थोरातांचा हा प्रवेश महत्त्वाचा मानला जातोय। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये 1 ऑगस्ट रोजी वरवंड या ठिकाणी हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे। दौंडचे माजी आमदार तथा पुणे जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे। त्यामुळे हा शरद पवार यांच्या पक्षाला मोठा धक्का मानला जातोय। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? खरं तर विधानसभा निवडणुकीमध्ये रमेश थोरात यांनी उमेदवारीसाठी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केलेला होता आणि ते उमेदवारही होते। मात्र थोडक्यात त्यांचा पराभव झालेला होता। मात्र आता जे सरकार महायुतीचं आहे आणि त्यामुळे कामं होत नसल्यामुळे रमेश थोरात हे पुन्हा स्वगृही म्हणजेच अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। काल त्यांनी पुण्यात अजित पवार यांची भेटही घेतलेली आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये दौंड तालुक्यातील वरवंड येथे जाहीर सभा होणार आहे आणि त्या सभेमध्ये रमेश थोरात हे पुन्हा एकदा प्रवेश करणार आहे। प्रामुख्यानं सुप्रिया सुळेंसाठी हा खूप मोठा धक्का आहे, कारण की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दौंड विधानसभा मतदारसंघातले रमेश थोरात जे माजी आमदार राहिलेले आहेत, त्याचबरोबर पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत, त्यांनीच पुन्हा आता अजित पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे कुठेतरी सुप्रिया सुळेंसाठी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आव्हानात्मक असणार आहे। मात्र आता त्यांचा पक्षप्रवेश झाल्यामुळे नंतर शरद पवार यांच्या पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।